नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भाषा हे केवळ अभिव्यक्तीचं माध्यम नसून ती व्यक्तीची सामाजिक ओळख आहे. भाषेच्या भोवती आपली सामूहिक अस्मिता विणली जाते. आज भाषांमध्ये आपण वाद होताना पाहतो, पण या सगळ्या वादात आपली प्राचीन भाषा असलेली संस्कृत हिचा मात्र आपल्याला काहीसा विसर पडलेला दिसतो. आज दुर्दैवाने फक्त स्कोरिंग विषय म्हणून संस्कृतकडे पाहिलं जातं. पण संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, ती जनमानसात रुजावी, यासाठी संघाच्या सहयोगाने संस्कृत भारती या संस्थेची स्थापना झाली. आणि संस्कृत भाषा ही संभाषणाची भाषा व्हावी, हा संस्कृत भारतीचा मुख्य उद्देश. आज आपण संस्कृत भारतीविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्याविषयी आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्रीश देवपुजारीजी. नमस्कार. नमस्कार. मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. संस्कृत भारतीविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी प्रत्येक भाषेचा एक गोडवा असतो, तिचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तसं संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य समजून घ्यायचं आहे. संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य कोणी स्थापना केली हे कोणालाच माहिती नाही. पुन्हा त्याच्या उच्चारणामुळे किमान भारतीय लोकांच्या रोमात एक वेगळा संचार होतो. ती ऐकावीशी वाटते, ती गोड वाटते. देवांची भाषा असंही तिला म्हटलं जातं. उडपीला एक पीठ आहे, मध्वपीठ. त्याचे जे दिवंगत आचार्य होऊन गेले ते आपल्या सार्वजनिक भाषणात विचारायचे की कोणाकोणाला स्वर्गात जायची इच्छा आहे. स्वाभाविक 90% हात वर व्हायचे. मग ते प्रश्न विचारायचे की स्वर्गात प्रवेश मिळण्यासाठी स्वर्गाची भाषा आली पाहिजे, ती कोणाकोणाला येते? मग सगळ्यांचे हात खाली यायचे. गमतीचा विषय सोडला तरी ती भाषा येणं हे प्रतिष्ठेचंही लक्षण आहे. विश्वाची प्रथम भाषा असंही तिला म्हणता येईल. आणि बाकी सगळ्या भाषा अपभ्रंश भाषा आहेत असंही मानता येऊ शकतं. याचं कारण विश्वातल्या सगळ्या भाषांमध्ये शब्द संस्कृतचे सापडतात. पृथ्वीचा एकही असा भाग नाही ज्यामध्ये संस्कृतचे शब्द आढळत नाहीत. त्यामुळे संस्कृतमुळे प्रभावित जनजीवन असं आपल्याला सर्वदूर पाहायला मिळतं. तर संस्कृतची बरीच वैशिष्ट्य सांगता येतील. संस्कृत भारती गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा किंवा ती संभाषणाची भाषा व्हावी यासाठी कार्यरत आहे. पण अशा एखाद्या संस्थेची गरज का निर्माण झाली? याचं कारण संस्कृतबद्दल अनेक धारणा समाजात निर्माण झाल्या. त्या धारणा बरोबर नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. जसं संस्कृत ही कठीण भाषा आहे. संस्कृत कोणी बोलत नाही, ती मृत भाषा आहे. ती फक्त ग्रंथांमध्येच समाहित आहे. आणि त्यामुळे ज्यांना ग्रंथ वाचायचे आहेत, अनुसंधान करायचं आहे, शोध करायचा आहे, त्यांच्यासाठी ती उपयोगाची भाषा आहे. आम्ही ती जनमानसात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं भगीरथाने स्वर्गातून गंगेला पृथ्वी तलावर आणलं, तसंच आम्ही संस्कृत भाषेला जनमानसात प्रवाहित करण्यासाठी कष्ट करतो आहे, जेणेकरून ती जनभाषा व्हावी, सगळ्यांनाच त्याचा आस्वाद मिळावा, सगळ्यांनाच मला संस्कृत येते असं म्हणता यावं, यासाठी आमची धडपड सुरू आहे. संस्कृत भारतीचे खूप वेगवेगळे उपक्रम आहेत, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. निरनिराळ्या पद्धतीने आम्ही लोकांना संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांचा वयोगट लक्षात घेता त्याप्रमाणे उपक्रम चालतात. विशेषतः बालकांसाठी आम्ही बालकेंद्र चालवतो. जे व्यस्त लोक आहेत, जे वर्गात येऊन बसू शकत नाहीत निरनिराळ्या कारणांमुळे, त्यांच्या सामाजिक स्थितीमुळे अथवा त्यांना वेळेची असलेली मर्यादा त्याच्यामुळे,
मग त्यांच्यासाठी आम्ही एक पत्राचारद्वारा संस्कृत नावाची योजना चालवतो, ज्याला इंग्रजीत करस्पॉन्डन्स कोर्स म्हणतात. ते घरी बसून शिकू शकतात, परीक्षा लिहू शकतात. असा 2 वर्षाचा पाठ्यक्रम. दर 6 महिन्यांनी परीक्षा होती, षाण्मासिक परीक्षा. आजकाल त्याला सेमिस्टर म्हणतात. तर ते त्या पद्धतीने शिक्षण त्यांचं होतं. जे प्रत्यक्ष वर्गात येऊन बसू शकतात त्यांना बोलण्यापासून सुरू करतो. ज्यांना बोलता येतं त्यांना शास्त्र शिकण्याकडे प्रवृत्त करतो. अशा अनेक उपक्रमांच्या द्वारा संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न असतो. मुळात असते रुची निर्माण करणं. त्यासाठीही उपक्रम असतात. उदाहरणार्थ, लोक मंदिरात एकत्र येतात. मंदिरात जो विग्रह आहे त्याच्यासमोर हात जोडतात, पण त्याच्या स्तुतीपर काही म्हणू शकत नाही. म्हणण्याची इच्छा असते, पण पाठ नाही, माहिती नाही. मग आम्ही अशा मंदिरांमध्ये स्तोत्र शिकवण्याचे वर्ग चालू करतो. या माध्यमातून का होईना संस्कृत त्यांच्या तोंडातून बाहेर पडतं. मग त्यांना संस्कृतमध्ये रुची उत्पन्न होते. मग त्यांना संभाषणाकडे घेऊन येतो. तर रुची उत्पादन, नंतर प्रत्यक्ष बोलायला शिकवणं, व्यस्त लोकांना घरी बसून शिकवणं, बालकांना त्यांच्या सवडीनुसार सायंकाळी जेव्हा त्यांना वेळ आहे तेव्हा एकत्रित करणं, त्यांना संस्कृतमध्ये संस्कार देणं. बालकेंद्र चालवणं म्हणजे माध्यम संस्कृत असतं आणि त्याच्यात खेळापासून तर सगळे उपक्रम असतात. अशा विविध पद्धतीने शिक्षण चालू असतं. आता हे भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी असेल, तर असे वेगवेगळे अनुभव सुद्धा आले असतील लोकांकडनं, जे शिकतात त्यांचे, तर ते सुद्धा ऐकायला आवडतील. लोकांचे तर उत्तम अनुभव आहेत. एक तर त्यांना समाधान असतं की आपण संस्कृत बोलतो आहे, आणि त्यामुळे ते म्हणजे इतके आनंदित असतात की एक दूरवाणी आली संस्कृत भारतीच्या दिल्ली कार्यालयात. पोलीस IG बोलत होते. त्यांनी सांगितलं की मी बरेच वर्ष झाले शोधतो आहे की कोणी संस्कृत शिकवेल. माझं केंद्र सरकारच्या नोकरीत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी माझी बदली होत असते. मी आता दिल्लीला आलो आहे आणि मला असं कळलं की संस्कृत भारती नावाची संस्था आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर तुम्ही मला शिकवू शकाल का? आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही शिकवणी नाही लावत, व्यक्तिगत कोणाला शिकवत नाही, समूहाला शिकवतो. तर ते म्हणाले की समूहात मी येऊ शकणार नाही, कारण मी IG आहे. माझा परिचय झाल्यामुळे लोक मला बराच त्रास देतील. त्यामुळे तुम्ही माझ्या घरी येऊन शिकवला तर बरं होईल. आणि तुम्ही म्हणता की एकट्याला आम्ही शिकवत नाही, तर माझं कुटुंब सगळं शिकेल, मी एकटा नाही शिकणार. मी म्हटलं की तुम्हाला वेळ? तर म्हणे रविवारी माझा दिवस आहे. तर ठरलं की रविवारी एक शिक्षक त्यांच्याकडे जाईल आणि त्यांना संस्कृत शिकवेल. तर ते रविवारी आपली कार पाठवायचे शिक्षकाच्या घरी. शिक्षक कारमध्ये बसायचा, त्यांच्या घरी पोचायचा. जनपथ या रस्त्यावर त्यांचं घर, म्हणजे सरकारी घर, तिथे सगळा परिवार स्वागताला उपस्थित राहायचा. सुरुवातीला अल्पाहार व्हायचा, मग सगळे शिकायचे, पुन्हा कारनी त्यांना घरी सोडून द्यायचे. त्यामुळे ते आनंदित, शिक्षकही आनंदित. दिल्लीलाच वर्तमान सर्वोच्च न्यायालयात एक न्यायमूर्ती आहेत, P. नरसिम्हा असं त्यांचं नाव आहे. त्यांनी इच्छा प्रकट केली की मला बोलता यायला पाहिजे आणि मी तर्कशास्त्र, मला शिकायची इच्छा आहे. संस्कृतमध्ये मोठं तर्कशास्त्र असं मी ऐकतो. त्यांना मी आमच्या प्रांताध्यक्षांना त्यांच्याकडे घेऊन गेलो, कारण ते न्यायशास्त्र म्हणजे तर्कशास्त्राचे प्राध्यापक. दोघांचं ठरलं की दर रविवारी एकत्र यायचं आणि न्यायशास्त्र शिकायचं. ते वर्षभर शिकले आणि आज ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. असं अनेक घटना आहेत.
की लोकांना आनंद होतो, शिकायची इच्छा आहे. त्यांचं जीवनातलं स्वप्न अपूर्ण राहिलेलं कुठल्याही कारणामुळे त्यांना अवसर मिळाला नाही. जसं मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध आहे श्रीधरन, ते जेव्हा दिल्ली सोडून 78व्या वर्षी निवृत्त झाले आणि केरळमध्ये आपल्या घरी गेले. तिथे त्यांनी ते पत्राचारद्वारा संस्कृत योजनेत आपलं नाव नोंदवलं आणि ते आज पाठ्यक्रम पूर्ण करतात. त्यांना त्यात आनंद वाटतो. जीवनात त्यांनी बरंच काही कमावलं, पद्मभूषण मिळालं, पण हा आनंद वेगळा आहे. म्हणजे असे वेगवेगळे अनुभव हो. आहेत. आपण संस्कृतला ज्ञानभाषा म्हणतो, म्हणजे अगदी वराहमिहीर असेल किंवा कणाद यांनी जलसंधारण किंवा भूकंपशास्त्र यावर सुद्धा लिहिलंय. प्रत्येक शास्त्राचं ज्ञान संस्कृत भाषेत आहे, पण कुठेतरी संस्कृत भाषा येत नसल्यामुळे हे ज्ञान लोकांपर्यंत जात नाही. आणि आजकाल इंग्रजी भाषेचा पगडा सगळीकडे बघायला मिळतो. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे म्हणून ते इंग्रजी शाळेत टाकतात. तर या सगळ्याचा परिणाम कुठेतरी संस्कृत भाषेवर झाला आहे का? म्हणजे म्हणून ती मागे पडली आहे का, किंवा अजून काय कारण आहेत? इंग्रजीमुळे ती मागे पडली असं नाही आहे. भारतीय ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा बलवती होईल तर संस्कृत शिकायला सुरुवात होईल. हं. आज पश्चिमेत जे ज्ञान ज्याचा उत्सर्ग झाला आहे ते शिकण्याची इच्छा अधिक आहे, म्हणून इंग्रजी शिकतात आणि ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की भारतीय ज्ञान ही काही कमी नाही आहे, तोडीस तोड आहे किंवा अधिक सरस आहे, काकणभर वरच आहे, तेव्हा ते संस्कृत शिकतीलच. त्यामुळे ते करणं यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. जसं उदाहरण, एक नागपूरला संगणक विज्ञान या विषयाचे प्राध्यापक होते, निवृत्त झाले. ते ठिकठिकाणी जाऊन भाषण देतात. त्यांचा भाषणाचा विषय आहे भास्कराचार्याचे अल्गोरिदम. अच्छा. हं. अल्गोरिदमवर संपूर्ण संगणक चालतं. भास्कराचार्यांनी ते पहिलेच लिहून ठेवलेत आणि ते कसे लिहिले, त्याचा अर्थ काय, त्याचा उपयोग कसा होईल हे ते समजावून सांगतात. आणि त्यांनी एक स्वतःच अल्गोरिदम रचला आणि पेटंट घेतला. त्यामुळे त्यांना पेटंट प्राप्त आहे म्हटल्यानंतर समोरचा जरा प्रभावित होतो. तर संस्कृतमध्ये संगणकशास्त्राला उपयोगी ज्ञान आहे हे प्रत्यक्ष जेव्हा तो ऐकतो तेव्हा त्याला इच्छा होते. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे IIT खडगपूरमध्ये भारत सरकारच्या आग्रहामुळे भारतीय ज्ञान परंपरा असा विभाग उघडला. तिथे 3 अभियंत्रणशास्त्र जाणणारे प्राध्यापक नियुक्त झाले. त्यांनी आवेदन मागवले की ज्यांना PhD संस्कृत ग्रंथांवर करायची आहे पण विषय संगणकशास्त्र किंवा इंजिनिअरिंग राहील, त्यांनी आवेदन करावं. आश्चर्य असं की 200 तरुणांनी जवळपास आवेदन केलं. आता एवढ्या मोठ्या संख्येत आवेदन आले, त्यांच्यासमोर प्रश्न पडला की यांना मार्गदर्शक कोण? आणि हे 3 जे प्राध्यापक नियुक्त केले होते ते अभियंत्रणशास्त्र जाणतात पण संस्कृत काही त्यांना येत नाही. मग त्यांनी 3 संस्कृतचे प्राध्यापक नियुक्त केले आणि 2 तर मुंबईहूनच गेलेत, एक महेश आणि कटीराम असे 2 ज्यांना मुंबईच्या IITमधून संस्कृत व्याकरणात PhD प्राप्त आहे. तर ते तिथे नियुक्त आहेत. आता एक मुख्य मार्गदर्शक, दुसरा सहाय्यक मार्गदर्शक असं करून ते काम चालवतात आहे. कारण जोपर्यंत दोन्ही म्हणजे संस्कृत भाषा जाणणारा आणि विषय जाणणारा जोपर्यंत प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून मिळणार नाही तोपर्यंत असं काम चालवावं लागणार आहे. पण सांगायचा उद्देश असा की युवकांची इच्छा आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येत त्यांनी आवेदन केले. मग असे तुम्ही बोलताना संस्कृत भाषेतले जे काही भ्रम आहेत त्याविषयी सांगितलं. म्हणजे संस्कृत भाषा ही मृत आहे असं मानलं जातं, किंवा वर्तमानात तिचा काय उपयोग, तिच्यामुळे काय पोट भरणार आहे का, असा एक भ्रम सगळ्यांच्या मनात असतो. तर तो जोपर्यंत पालकांच्या मनातून जात नाही तोपर्यंत मुलंसुद्धा ते शिकू शकत नाही. तर यासाठी संस्कृत भारती काही काम करतं का? आम्ही तर ह्यात भ्रम दूर करण्यासाठीच प्रयत्न करत आहोत.
पालकांची अपेक्षा असते की धनलाभ व्हावा. वास्तविक हा त्यांच्या विचाराची दिशाच चुकलेली आहे. कोणी ज्ञान क्षेत्रात प्रवेश करेल तर त्याला ज्ञान मिळेल, कोणी आर्थिक क्षेत्रात प्रवेश करेल तर त्याला वित्त मिळेल, त्याला धन मिळेल. ज्ञान क्षेत्रात प्रवेश करेल आणि अपेक्षा करायची की मला धनी व्हायचं आहे, तो मुळातच त्यांची दिशा चुकली आहे. आणि म्हणून पालकांना तर आम्ही सांगत असतो की तुम्हाला जर पैसाच कमवावा असं वाटतं पोरांनी, तर त्याला शिकवू नका. 12वी नंतर त्याला व्यवसाय सुरू करून द्या, तो अपार धन कमवेल, त्याला काही मर्यादा नाही कमवण्यासाठी. आणि अशी खूप उदाहरणं भारतात आहेत की ज्यांचं शिक्षण फारच तोडकं आहे पण चांगलं धन कमवतात. आणि जे भरपूर शोध त्यांनी केले आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांच्या जो धनाचा अभाव आहे, तितक्या प्रमाणात धन नाही आहे. आता तो खरंच वैज्ञानिक आहे, त्याची तपस्या म्हणजे तो त्या प्रयोगशाळेमध्येच दिवसरात्र रमलेला असतो. त्याला वेतन सीमितच आहे. त्यांनी 12 तास काम केलं आणि 16 तास काम केलं, वेतन वाढणार नाहीच. हां, त्याचा शोध आश्चर्यकारक राहू शकतो. मंगळ ग्रहावर यान पाठवलं त्यांनी, पण त्याच्यामुळे त्यांना काही धन मिळालं असं नाही आहे, त्यांना समाधान मिळालं. त्यामुळे धनी होणं हा वेगळा विषय आणि ज्ञानी होणं हा वेगळा विषय. ज्याला ज्ञानी व्हायचं आहे त्यांनी ज्ञानक्षेत्रात प्रवेश करावा, असा स्पष्ट सांगणं असतं. तरी पण आजपर्यंत संस्कृत शिकला त्यामुळे कोणाला नोकरी उपलब्ध नाही असं पाटी मी कुठेही वाचली नाही. आता स्नातक झाल्याशिवाय प्रतियोगी परीक्षेत बसता येत नाही. स्नातक कुठल्या विषयात झाला हे काही कोणी विचारत नाही. तो BSc झाला की BCom झाला की BA झाला आणि BAमध्ये त्याचा इतिहास होता की इकॉनॉमिक्स होतं की संस्कृत होतं, हा विषयच नाही आहे. तुझ्याजवळ स्नातक ही उपाधी आहे, तू UPSC MPSC कोणाची परीक्षा लिहू शकतो. आता तो संस्कृतचा छात्र आहे आणि मेधावी आहे, तर तो परीक्षा स्वाभाविकत्या उत्तीर्ण करतो. आणि आज नवीन जो शोध इटलीत लागला आहे त्याप्रमाणे जो वैदिक मंत्रांचं उच्चारण करतो त्याच्या मस्तिष्कातला जो ग्रे एरिया आहे तो व्यापक होतो, अधिक मोठा होतो, म्हणजे त्याची मेधा वाढते. आणि आपल्या प्रचलित परंपरेमध्ये हेच आहे की मेधा सूक्त याचा रोज पाठ केला तर मेधा वाढते. त्यामुळे संस्कृत असो का वेद असो, हे मेधा वाढण्यासाठी फार उपयोगाचं आहे. आणि ज्याची मेधा प्रबळ आहे तो कुठलाही विषय आत्मसात करायला त्याला वेळ लागत नाही. एक उदाहरण सांगता येईल. दिल्लीमध्ये एक वेद गुरुकुल चालायचं. ते व्यक्ती आपल्या एकाच एकुलत्या एक मुलाला त्यांनी शाळेत टाकलं नाही, आपल्याच वेद गुरुकुलात त्यांनी शिकवायला सुरुवात केली. नातेवाईकांनी त्याला भडकवायला सुरुवात केली की तुझे वडील तुझं जीवन अगदी धोक्यात आणतात आहे, तुला पुढे काही भविष्य राहणार नाही, तू शाळेत जात नाही, शिकत नाही, तुझं पुढे काय होईल जीवनात. शेजारपाजारी त्याला उचकवायचे. सुरुवातीला तो लहान होता तेव्हा त्यांचा काही वडिलांवर दृढ विश्वास, त्याच्यामुळे तो काय ऐकायचा. पण जसा तरुण झाला तसं त्याचंही बुद्धी डोलायला लागली. तो घरातून उठून पळाला, तिरुपतीला पोचला. तिथे संस्कृत विश्वविद्यालय आहे, तिथे त्याला प्रवेश मिळाला. तो स्नातक झाला, म्हणजे शास्त्री उपाधी प्राप्त केली. आणि नंतर नोकरी तर मिळण्याचा प्रश्न नव्हता. केवळ शास्त्री झाला, कोणी BA झाला, BCom झाला, त्याला कुठे नोकरी. तर त्यांनी व्यवसाय सुरू केला. नातेवाईकांनी काही धन दिलं असेल सुरुवातीला, मग तो भूमी विक्री आणि खरेदी याच्यात उतरला, रिअल इस्टेट ज्याला म्हणतात. मग तो बिल्डर झाला, मग तो डेव्हलपर झाला. त्याची मोठी कंपनी आहे, त्याच्या हाताखाली चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, इंजिनियर सगळे आहेत. आणि हा आता कंपनीचा स्वामी आहे, भरपूर धन कमवतो.
मी त्याला म्हटलं की तू 15 दिवस वेळ दे संस्कृतसाठी आणि 15 दिवस आपल्या कंपनीला वेळ दे. तो म्हणाला की 15 दिवस मी जर बाहेर राहिलो ते माझे हे सगळे कर्मचारी माझी कंपनी बुडवतील. मी म्हटलं त्यांनाच तर कळतं अधिक, तुला काय कळतं? भवन निर्माण शास्त्र त्यांना माहिती आहे. ते पैशाचे व्यवहार कसे करायचे चार्टर्ड अकाउंटंट ज्या कंपनीत आहेत त्यांना माहिती आहे. आर्किटेक्ट आहे, सगळे आहे. तुझा काय उपयोग आहे तिथे? तू फक्त स्वामी आहेस. तो म्हणे तुझा हा भ्रम आहे. या लोकांना जे कळत नाही ते मला कळतं. कारण माझ्या वडिलांनी जो आग्रह केला होता वेद शिकण्याचा, ती वेद शिकण्याचा आज मला लाभ होतो आहे. माझी मेधा यांच्यापेक्षा तीव्र आहे. त्यामुळे मला यांच्यापेक्षा अधिक कळतं आणि म्हणून मी यशस्वी आहे आणि हे माझे नोकर आहेत. म्हणजे संस्कृत भाषेचा आपण म्हटलं तर आपल्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक सगळ्या प्रगतीसाठी सुद्धा उपयोग होतो. आणि ज्ञानभाषा आपण म्हणतो ती प्राचीन भाषा आहे असं आपण म्हणतो. आपल्याकडे प्रांतवार म्हणजे भाषेच्या आधारावर प्रांताची रचना आहे. पण संस्कृतच्या भाषेत आपण तसं म्हणू शकत नाही, कारण ती कुठल्या ठराविक एका प्रांताची भाषा नाही आहे. तर शिकणारे येणारे जे विद्यार्थी असतात संस्कृत भारतीमध्ये ते कसे आहेत? म्हणजे ते कोणत्या वयोगटातले असतात किंवा कुठून आलेले असतात? ते विश्वातून सगळीकडून आलेले असतात आणि सगळ्या वयोगटाचे असतात, अगदी बालकांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत. प्रत्येकाची रुची वेगळी आहे. ज्ञानभाषा म्हणून शिकणारे आहेत. काहींना ते म्हणायला चांगलं वाटतं, बोलायला चांगलं वाटतं म्हणून शिकतात. काही आपल्याला प्रतिष्ठा मिळते म्हणून शिकतात. कारण संस्कृत ज्याला येतं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो समाजात. त्याच्याकडे आदरानेच पाहिलं जातं. तर त्याहीमुळे काही लोक शिकतात. तशा वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे लोक शिकतात. विश्वातल्या लोकांना असं वाटतं की ही जगातली पहिली भाषा आहे, सगळ्यात प्राचीन आहे, तर आपण अन्य भाषा शिकण्यापेक्षा ही शिकावी. आणि ह्याच्यात ग्रंथसंपदा आहे, ज्ञानाची भाषा आहे, म्हणून ते इकडे आकर्षित असतात. तर संपूर्ण विश्व हे शिकायला उत्सुक आहे. आपली शक्ती किती आहे शिकवण्याची ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ती शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आमचा आहे की जी मागणी आहे त्याचा पुरवठा आम्हाला करता आला पाहिजे. अनेक देशांमध्ये संस्कृत भारतीचा कार्यकर्ता यावा, राहावा, त्यांनी शिकवावं अशी मागणी आहे. आमच्याजवळ पुरवठा करणारी कार्यकर्त्यांची संख्या नाही आहे की जे पूर्ण वेळ जाऊन तिथे राहतील आणि शिकवतील. म्हणून विस्तार कमी आहे, मागणी भरपूर आहे. म्हणजे इतर देशांमध्ये सुद्धा संस्कृत शिकण्याची हो, लोकांमध्ये हो. आपण म्हणू एक भरपूर रुची आहे त्यांना. भरपूर आहे. एक थायलंड आहे, रशिया आहे, श्रीलंका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, सगळीकडे मागणी आहे. इंडोनेशियामध्ये संस्कृतचं गुरुकुल सुरू झालं आहे. अरे वा. बाली नावाचं जे बेट आहे तिथे काही भारतातून गेलेले हिंदू नाही आहेत, ते तिथलेच लोक आहेत मूळचे, पण ते स्वतःला हिंदू म्हणतात आणि त्यांनी तिथे गुरुकुल सुरू केलं आहे. भारतातून एक शिक्षक तिथे पोचला, बाकी तिथलेच लोक तयार झाले. आता तिथून 6 पूर्णकालिक निघाले आहेत आणि ते संस्कृतचं बाली बेटामध्ये शिकवण देतात. जे अरब देश आहेत तिथे गेलेल्या हिंदूला शिकण्याची इच्छा आहे, म्हणून सगळ्या अरब देशांमध्ये संस्कृत भारतीचं काम आहे. अमेरिकेत जे मोहजालात फसले आणि तिथलं नागरिकत्व स्वीकारलेले, आता पश्चात्तापाने दग्ध झालेले असे हिंदू आहेत, त्यांना संस्कृत शिकायचं आहे, शास्त्र शिकायचे आहेत. कारण तिथल्या जीवनाचा म्हणजे खोली त्यांना कळली आहे किती आहे, किती उथळ आहे. त्यामुळे आता त्यांचा मोहभंग झालेला आहे, त्यामुळे ते आता इकडे वळतात. बरोबर. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो. आता संस्कृत भारतीचा सुद्धा उद्देश आहे की ती संभाषणाची भाषा व्हावी, पण संस्कृत भाषा खरंच सोपी आहे का बोलायला? एकदम सोपी आहे. जितकी मातृभाषा आपण सहजतेने बोलू शकतो तितकं संस्कृतही बोलू शकतो. कुठली भाषा
जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कठीण वाटते, आली की सोपी वाटते. त्यामुळे अज्ञानामुळे कठीण आहे असं वाटतं. असं वाटतं. खरं आहे. आगामी काळातले संस्कृत भारतीचे उपक्रम काय आहेत किंवा काय ध्येय आहे? एक तर जनभाषा बनवणे, दुसरं लोकांना ज्ञानाकडे घेऊन जाणे. कारण भारत या शब्दाची व्याख्याच ही आहे की भा म्हणजे प्रकाश, तो म्हणजे चंद्र सूर्याचा नाही तर ज्ञानाचा. त्यात जो रथ आहे तो भारत आहे. त्यामुळे भारतीय व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश हा ठरलेला आहे आणि तो म्हणजे ज्ञानप्राप्ती. तो उपभोगासाठी धनप्राप्ती हा त्याच्या जीवनाचा उद्देश नाही. आणि त्यामुळे त्याला स्वतःच्या जीवनाच्या उद्देशाची ओळख करून देणं आणि मग ज्ञान शिकण्याच्या बाबतीत त्याची आसक्ती उत्पन्न करणं आणि त्याला त्या मार्गाने घेऊन जाणं, हेच मुळात लक्ष्य आहे. ज्ञानी माणूस त्याचं आचरण बदलतं, त्याचा व्यवहार बदलतो, त्याची दृष्टी बदलते, त्याचं जीवन पद्धती बदलते आणि त्यालाच जीवनाचा विकास झाला असं म्हणता येईल. रस्ते बांधल्याने बांध बांधल्याने जीवनाचा विकास नाही होत. जीवनाचा विकास हा वेगळा मार्ग आहे आणि तो संस्कृतमधून सोप्या पद्धतीने आपल्याला साधता येईल. भारतीय व्यक्तीचं व्यक्तिगत जीवनाचं लक्ष तेच आहे आणि संपूर्ण भारताचं जीवनाचं लक्ष, राष्ट्रीय जीवनाचं लक्ष हे विश्वाचं कल्याण आहे. जसं भारताचं कल्याण संस्कृतमध्ये होणार आहे तसंच विश्वाचं कल्याण हो, यासाठी पुढे भारतीयांना पाऊल टाकायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला भारत उन्नत हो, विकसित हो, ही इच्छा आहे. आणि संस्कृत भारतीचं मला वाटतं ब्रीदवाक्य हेच आहे की जयतु संस्कृतम विश्वपोषकम. जयतु संस्कृतम विश्वकोश. डिजिटल युगात आपण म्हणतो की काळानुसार अनेक बदल होतात, तसं संस्कृत भाषेमध्ये सुद्धा काही बदल होत आहेत का किंवा पोचवण्याच्या माध्यमात काही बदल होतात का? नाही, उपकरणं किंवा पद्धती याच्यात परिवर्तन होऊ शकतं भाषा शिकवण्याच्या. भाषेत बदल नाही होत, हे संस्कृतचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता संस्कृतचं पहिलं पुस्तक ज्याला म्हणता येईल ते वेद आहेत. पण वेद हे अपौरुषीय, कोणी रचना केली असं मानत नाही. त्यामुळे मनुष्याने रचना केलेले पहिला ग्रंथ म्हणजे रामायण आहे. रामायणाला आदिकवी वाल्मिकींनी रचलं आहे. त्याचे 24,000 श्लोक आहेत. ते श्लोक राम जेव्हा जिवंत होते त्या काळी रचले गेले. तो काळ भारतीय कालगणनेप्रमाणे त्रेतायुगातला आहे, म्हणजे काही लाख वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळी रचलेले रामायण आजही वाचता येतं, कळतं. याचं कारण भाषेमध्ये परिवर्तन झालेलं नाही. ते जर झालं असतं तर आज वाचता आलं नसतं. तमिळ भाषेचं उलटं झालं आहे. संगम साहित्य असं त्याला म्हणतात. प्राचीन तमिळमध्ये रचलेलं ते आज कोणाला वाचता येत नाही, समजतही नाही. आजचं आधुनिक तमिळ ही वेगळी आहे. त्याची लिपी देखील परिवर्तित झालेली आहे. आज क ख ग घ या 4 वर्णांसाठी एकच वर्ण वापरतात. च छ ज झ साठी एकच वर्ण वापरतात. त्याच्यामुळे प्राचीन तमिळ लिपी न त्यांना समजत न वाचता येत न त्याचा अर्थ कळत. मराठी भाषेतही लोकांना ज्ञानेश्वरी 700-750 वर्षापूर्वी लिहिलेली ती सरळ वाचली तर कळत नाही. मराठी मातृभाषा असूनही कळत नाही. त्यांना अनुवादाची आवश्यकता पडते. त्यामुळे भाषांमध्ये, अन्य भाषांमध्ये परिवर्तनं झाली आहेत, संस्कृतमध्ये नाही झाली. आणि त्याच्याचमुळे त्याचं अक्षुण्णत्व टिकलं आहे. म्हणूनच ती आजही तशीच लोकांना समजते, वाचता येते, बोलता येते. एक प्रश्न विचारते जाता जाता. जर संस्कृत भारतीच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असेल, वर्गामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर ते कसं होता येईल?
जिथे आपण राहतो तिथे आजूबाजूच्या लोकांना एकत्रित करणं, संस्कृतचा शिक्षक तिथे पोचतो आणि तो शिकवायला सुरुवात करतो. त्यासाठी वेबसाईट आहे, त्याच्यावर संपर्क करता येईल. मुंबईला तर आहे, कोकण प्रांताची वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्हाला स्वतःचं नाव पंजीकृत करता येतं आणि मग ते तुम्हाला सांगतात की कुठे जायचं आहे शिकायला, कुठे वर्ग लागणार आहे, कुठले वेळ आहे, स्थान आहे. त्याप्रमाणे तो पोहोचू शकतो. नक्कीच. म्हणजे संस्कृत भाषेला नवसंजीवनी देण्याचं काम संस्कृत भारती आणि तुम्ही सगळे करतायत. खरंच हे खूप महत्त्वाचं असं काम आहे आणि तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आणि वेगळी माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संस्कृत भाषेचा महासागर आहे आणि त्यातून आपल्याला काय निवडायचं आहे यासाठी मार्ग दाखवणारी संस्कृत भारती ही संस्था आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. मला खात्री की प्रेक्षकांना हा भाग नक्कीच आवडला असेल आणि ज्यांना ज्यांना इच्छा आहे संस्कृत भाषा शिकण्याची त्यांनी नक्की तिथे संपर्क करा आणि आपल्या विभागात एक संस्कृत भाषेचा आपण म्हणू क्लास सुरू करा आणि वेगळी भाषा शिकता येईल. आपली प्राचीन भाषा आहे ती आपल्याला शिकता येईल. त्यासाठी नक्की प्रयत्न करा आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयांसह. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.